टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोणगाव परिसरात असलेलं कला केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी डोणगाव परिसरातील अनेक ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की हे सगळे डोणगाव आणि परिसरातील ग्रामस्थ आहेत ज्यांच्याकडून हा रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। डोणगाव परिसरामध्ये जे काही कला केंद्र आहे त्या कला केंद्रामध्ये अनुचित प्रकार घडत असल्याचा आरोप जो आहे तो या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्यासाठी हा रस्ता रोको सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या रस्ता रोकोमुळे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा सुद्धा लागल्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हजारो ग्रामस्थ अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावरती उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा रस्ता रोको सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा रस्ता या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कला केंद्र जे आहे ते बंद करण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। काय मागणी आहे रस्ता रोको करतात? रस्ता रोकोची मागणी छे जे आमच्या परिसरात देवगाव थापटी परिसरात जे अनाधिकृत कला केंद्राच्या नावाखाली जो गोरख धंदे रेव पार्टी चालते ते एक सांस्कृतिक कला केंद्र या ठिकाणी बंद झालं पाहिजे आणि याच्यापासून जे आया बहिणीवर जे मद्य शौकीन येतात, जे बायाचे प्रेमी येतात, यांची वाईट नजर या ठिकाणी महिलांवर परिसरातील पडते। हे या ठिकाणी बंद झालं तर आमचा परिसर पुन्हा या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांदल। जे काही हे कला केंद्र आहे, जे काही सांस्कृतिक कला केंद्र आहे, हे कला केंद्र नावाला काळिंबा भासणारी गोष्ट आहे। कारण 8 दिवसापूर्वीच पेपरला न्यूज येत आहे, न्यूजला सुद्धा आहे की इथं हा कला केंद्र नाही आहे, इथं एक अश्लील चाळे चालत आहे आणि याचा हे आजूबाजूची जी काही पंचकृषीतील गाव आहे याच्यावर खूप मोठा दुष्परिणाम होतोय। आत्ताच 8-10 दिवसापूर्वीची एक गोष्ट, एक 10-11 वर्षाचा मुलगा गावातून गाडी जात होती, हे गाडीवाले खुशाल त्या 10-11 वर्षाच्या मुलाला विचारताय की कला केंद्र कुठे आहे। अहो तुम्ही विचार करा, एवढ्या छोट्याशा मुलावर जर आज त्या कला असा वाईट परिणाम होणार आहेत, तुम्ही काय सांगा? आमच्या या परिसरात एक कला केंद्र नसून हे एक अश्लील चाळेचा एक गोरख धंदा चालू झालेला आहे आणि याला कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतने ना हरकत दिलेली नाही। एका ग्रामपंचायतने ना हरकत दिलेली नाही, याचं काम होत नाही। याला कमीत कमी या परिसरातील त्याला 8-10 ग्रामपंचायतची एनओसी लागत होती, त्यांनी ती एनओसी कुठल्या प्रकारे घेतलेली नाही आणि त्यांनी या अनधिकृतपणे एका धंदा चालू केलेला आहे। तर हा बंद झाला तर आम्ही पुढे याच्यानंतर पुढे उपोषण चालू ठेवणार आहे। अशा पद्धतीने हे मोठं आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे नागरिक सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। रस्ता रोको सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।